नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे रविवार. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी प्रत्येक आई वडील काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात. आपण संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतो. मोठी मुलं असतील किंवा मुलगी असेल तर मग ती स्वतः संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असते. पण काही मुलं लहान असतात ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही छोट्या मुलांसाठी. तर त्यावेळेस मग असे काही उपाय असतात की आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीमध्ये प्रगती व्हावी. मुलगा सतत आजारी असेल, मुलांना काही इडापिडा होत असेल किंवा लहान मुलं असतील त्यांना नजरबाधा होत असेल, म्हणून मग आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जरी आपण उपवास केला किंवा नाही केला तरीही तुम्ही हा उपाय करू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होईल. असे कोणते उपाय आहेत की जे आपण संकष्टी चतुर्थीला करू शकतो? तर आता मी काही उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मुलांसाठी ज्या समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही यापैकी तो उपाय करायचा आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर आता संकष्टी चतुर्थी रविवारी आहे म्हणून आपण गणपती बाप्पाचा उपवास तर करत असतो. पण बरेच जण काय करत असतात की दिवसभर दूध म्हणा किंवा फलाहार करून मग उपवास केला जातो. पण बऱ्याच ठिकाणी साबुदाण्याची खिचडी खाऊन पण हा उपवास केला जातो. तर जशा पद्धतीने तुम्हाला हा उपवास करणं शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करायचा आहे आणि आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी काही उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच. तर मग त्यासाठी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचे आहे आणि दरवाजाच्या बाहेर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे किंवा मग उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर दरवाज्यावरती माता लक्ष्मी, आता दरवाजाच्या बाहेर माता लक्ष्मीचे पावलं काढायचं आहे आणि दरवाज्यावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याचप्रमाणे आता देवघरात गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तर आपण दररोजच प्रत्येक देवांना अभिषेक घालत असतो. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना पण तुमच्याकडे दूध असेल किंवा पंचामृत बनवून असेल तर तशा पद्धतीने तुम्ही अभिषेक घालू शकता. अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे. त्यामध्ये लाल जास्वंदाचं फूल असेल, 21 दुर्वांची जुडी, गोड खोबऱ्याचं नैवेद्य. आता आपण संध्याकाळी मोदक वगैरे बनवतच असतो, पण ज्यांना मोदक बनवणं शक्य नाही झालं त्यांनी मग गोड खोबऱ्याचं नैवेद्य म्हणा किंवा इतर काही पदार्थ गोड तुम्ही मग नैवेद्य म्हणून ठेवू शकता. आणि हा जो उपवास आहे तर हा संध्याकाळी ज्यावेळेस आपण चंद्र बघत असतो, चंद्राची पूजा करून मग हा उपवास सोडला जातो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता जे उपाय सांगणार आहे तर ते उपाय तुम्ही सगळ्या मुलांसाठी करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय जर बऱ्याच महिलांना मासिक धर्म असेल तर या संकष्टी चतुर्थीला करता नाही आला तरीही हरकत नाही. पुढील महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही यापैकी कोणताही उपाय करू शकता. मुलांचे दोष म्हणा, नजरबाधा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. किंवा तुमच्या मुलामुलींची विवाह जुळत नसतील, नोकरीमध्ये म्हणा किंवा मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तरीही तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे आणि एक प्लेट घ्यायचा आहे. त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग आपल्याला तुम्ही जी पंती घेतली आहे किंवा जो दिवा घेतला आहात तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि 5 काळी मिरी टाकायची आहे. तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि दिव्यामध्ये कापूर टाकायचा. हा दिवा जो आहे तर गणपती बाप्पा पुढे लावायचा आहे. तर आता तुम्हाला समजलंच असेल की हा जो दिवा आहे सकाळी किंवा मग तुम्ही संध्याकाळी पण हा उपाय करू शकता, ज्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य होत असेल त्या वेळेमध्ये. हा दिवा मग आपल्याला गणपती बाप्पा पुढे लावायचा आहे. आणि हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्याला काय करायचा आहे, जाळायचा आहे. गणपती बाप्पा पुढे बसून आपल्याला 3 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि 1 वेळा फलश्रुती म्हणायचं आहे. तर तुमची मुलांकडून ही सेवा तुम्ही करून घेऊ शकता. आता मुले जर लहान असतील तर मग आईवडिलांनी म्हणा किंवा आजी आजोबांनी किंवा मोठ्या बहिणीने लहान भावासाठी पण हा उपाय करू शकतो. कोणीही ही सेवा करू शकतात. पण हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला
21 दिवस करायचं आहे. आता दररोज आपल्याला गरज नाही, त्यातली फक्त दुहेरी वात जी आहे, जो आपण दिवा प्रज्वलित करणार आहे, तर त्या दिव्यातील दुहेरी वात फक्त आपल्याला बदलावी लागेल. आणि संकष्टी चतुर्थी रविवारी आहे, तर रविवारपासून 21 दिवस ही सेवा तुम्ही केलात तर मुलांची मग प्रगती होईल. तर ज्या महिलांना मासिक धर्म आला असेल तर तेवढे दिवस मग काय करायचं आहे, तेवढे दिवस वगळायचं आहे आणि पुढे सेवा मग चालू ठेवायची आहे. आणि एक मूठभर काय करायचं आहे, धान्य आपल्याला घ्यायचं आहे. त्याच वेळेस काय करायचं आहे, तर ज्यामध्ये आपण ही 21 दिवस सेवा चालू ठेवल्यानंतर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही होत असते. मूठभर धान्य म्हणजे त्यामध्ये तुम्ही गहू म्हणा, ज्वारी, काहीही तुम्ही घेऊ शकता. 3 वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर फेकायचा आहे. तर असा पण हा एक उपाय आहे जो तुम्ही संकष्टी चतुर्थीला करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला 6 लवंग, 1 कापुराची वडी, कलावाचा धागा या वस्तू घ्यायच्या आहेत. आणि जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये घेऊन या वस्तू जायचं आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर 3 वेळा अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. 1 वेळा फलश्रुती म्हणायची आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायचं आहे. आता मुलांची विवाह जुळून येत नसतील, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, ज्या पण काय अडचणी असतील, ज्या पण तुमच्या मुलांबद्दल काही इच्छा असतील तर त्या इच्छा गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. त्यानंतर तो जो धागा आहे कलावाचा, तो धागा घेऊन तुम्ही मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे. किंवा मग मुलं जर लहान असतील तर मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये पण तुम्ही हा जो धागा आहे तर तो धागा ठेवू शकता. किंवा मग मुली असतील तर मुलींच्या मग पर्समध्ये पण तुम्ही हा धागा ठेवू शकता. म्हणजेच की मुलांच्या सोबत राहील हा धागा, अशा पद्धतीने मग ठेवायचा आहे. त्यानंतरची सेवा म्हणजे 11 लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्यात गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. त्यातली 1 लवंग जी आहे तर ती मुलांना खायला द्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे, 1 लवंग हातात घ्यायची आहे आणि 1 अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. तर हा उपाय तुम्ही घरी पण करू शकता. 1 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मुलांना खायला द्यायचं आहे. असे आपल्याला आपण 11 लवंग घेतले आहे तर पुढील 11 दिवस जे आहे तर ही सेवा आपल्याला करायची आहे. आता लवंग द्यायची आहे खाण्यासाठी. आता लवंग खाल्ली तरीही मुलांना काही त्रास होणार नाही, कारण की लवंग जी आहे तर ती शरीरासाठी चांगली असते. जर मुलं खाण्यासाठी नकार देत असतील तर मग तुम्ही जो पदार्थ बनवला आहे तर त्या मुलांना त्या पदार्थामधून खायला देऊ शकता. तर असे जे उपाय आहेत तर हे उपाय आपण आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी करू शकतो. आता आजारपण असेल मुलांचं म्हणा, किंवा मुलांना काही इडापिडा होत असेल, किंवा काही नजरबाधा होत असेल, अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होत नाही, किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही, विवाह जुळून येत नसतील, ज्या पण काही समस्या असतील मुलांच्या, तर त्यासाठी आई किंवा वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जरी तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत नसाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की कसे उपाय करायचे आहेत आणि कोणते उपाय करायचे आहेत. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.